बेलेश्वरवरून आम्ही आता निघालो शिवपठण किल्ला पाहण्यासाठी खर्डा येथे. जात असतानाच ही घनदाट झाडी बेलेश्वर मंदिराच्या परिसरात पाहायला मिळते. आत्ताच आम्ही गाडीवरनं पडता पडता वाचलो, कशी बशी गाडी सावरली आणि रस्त्याला लागलो. तोपर्यंत खर्डा आणि बेलेश्वर यामधील मुंगेवाडी गाव आणि गाव पास करताच आमची गाडी झाली आमच्या गाडीचं टायर झाले पंक्चर. कमी वाटला माणूस आहे नाही. कमी गाडी अरे बाबा कमी वाटला आहे ना. गाडी पंक्चर झाल्यामुळे आम्ही आता निघालो दुसऱ्या गाडीवर बसून. आणि जात असताना हे नागोबाच्या वाडीमधील एकाच पावसात भरलेलं तळं, छोटंसं तळं आहे आणि हे देवीचं मंदिर. मंदिरा शेजारीच असणारी ही या गावची छोटीशी शाळा आणि त्यानंतर समोरच नारळाची बाग. आणि आम्ही म्हणलो आमच्या गावाकडचं हे छोटंसं कोकणात आल्यासारखं वाटलं. आणि आमच्या गावातील सीतारामगड येथे दर्शनासाठी गेलेले हे मित्र कंपनी. हा उंच डोंगर पाहण्यासारखा आहे. ते बाबा आमच्याकडे बघत होते. आमचा मित्र म्हणत होता त्यांना तात्या म्हण तात्या. आणि आता आम्ही निघतोय. समोर दिसते ते टेकडीवर ते कानिपनाथाचं मंदिर आणि किल्ल्यावरती फडकणारा हा भगवा ध्वज आम्हाला 2 ते 3 किलोमीटर लांबून दिसत होता. आणि खर्ड्या गावाजवळच हे बंद पडलेलं लोलर आणि सीतारामगडावर गेलेली आमच्या गावातील काही मंडळी. तुम्हाला वाटेल सिंगम म्हणजे त्या पिक्चर मधला. आणि आता आमची गाडी झालेली होती पंक्चर. त्या गाडीची आम्ही वाट बघत होतो. आम्हाला आता खर्ड्यामध्ये काढायचं होतं त्या गाडीचं पंक्चर. थोडा वेळ आम्ही तिथं घालवला आणि परत नंतर निघालो खर्डा गावामध्ये. आणि हा किल्ल्यावरचा फडकणारा भगवा ध्वज खूप लांबून दिसत होता. तो भगवा ध्वज गावाकडील हे आमचे मित्र सीतारामगड येथे आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी आले होते. आणि आपण थोड्याच वेळात हा शिवपठण किल्ला पाहणार आहोत. जाता जाता भूम अहमदनगर रोडवरील हा शिवपठण किल्ला आमचे मित्र खर्ड्यामध्ये भेटले. मग आम्ही या हॉटेलमध्ये चहा पाहण्यासाठी थांबलो होतो. खर्डा येथील हे बसस्थानक. आता आम्ही आमची गाडी कुठं पंक्चरला काढायला लावली तिथं जायचं म्हणून आता आम्ही दुकान शोधत होतो. तर गाडी या शंतनू टायर्स इथे पंक्चर काढण्यासाठी लावली होती आणि आम्ही तिथं पोहोचल्यानंतर परत आम्हाला हे शोरूम दिसतंय आम्हाला. तिथं आम्ही आता टायर घ्यायला आलो. खर्डा येथे आमच्या मित्रांचंच हे MRF टायर आहे, न्यू फ्युचर टायर्स म्हणून. तर तिथं आम्ही आता टायर खरेदी केलं आहे. आणि तुम्हाला जरी टायर खरेदी करायचं असेल तर इथं योग्य दरात दिलं जाईल. ही गाडी पंक्चर झाली म्हणून टेन्शनमध्ये आलेले सगळे. या व्हिडिओमध्ये मी कुठेच येत नव्हतो म्हणून ही एक सेल्फी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न. गाडीचं टायर बदललं आणि आता आम्ही निघालो सीतारामगडाकडे. आता आम्ही मंदिरावर पोहोचलो. मंदिरावर पोहोचल्यानंतर भरपूर गर्दी होती. आता आम्ही गाडी पार्क करून चालत मंदिराकडे निघालो. मंदिराकडे जात असताना सर्वजण आमच्या तोंडाकडे बघत होते हे काय करतायत म्हणून. मंदिराजवळ आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की जसं काय यात्राच भरली या ठिकाणी. भरपूर विक्रीसाठी आलेली ही दुकानं या ठिकाणी खरेदी करताना भाविक भक्त. आणि आता आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. इथे गेल्यानंतर आम्हाला आमच्या गावचे राजाभाऊ क्षीरसागर भेटले आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र. आणि आता मंदिराजवळ आलो. मंदिरात आल्यानंतर या लहान मुलाकडनं आम्ही गंध लावून घेत होतो. बाबा इकडे फुकट सेवा देतात. गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी जसं काय यात्रा भरली असं वाटतं. भरपूर गर्दी असती आणि ही या एकादशीनिमित्त आलेले भाविक. आता प्रभू श्रीरामांची ही पूर्णाकृती
पांडुरंग, पंढरीचा राजा आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्णाकृती या सर्वांचं दर्शन घेऊन आम्ही आता मंदिराबाहेर पडलो. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर बाजूलाच महाप्रसादाचा आस्वाद आणि महाप्रसादाची तयारी चालू होती. घेताना हे भाविक भक्त आणि आता मंदिराकडून आम्ही शिवपट्टण किल्ल्याकडे जात असताना या सर्वांमध्ये भरपूर गर्दी असल्यामुळं आम्हाला सिद्धसंत सीताराम बाबा यांचं दर्शन घेता आलं नाही आणि आम्ही आता शिवपट्टण किल्ला पाहण्यासाठी निघतोय. जात असताना आमच्या गावातील काही लहान मुलं आणि आमच्या गाडीतलं पेट्रोल टाकण्यासाठी गेलेल्या त्याची वाट पाहण्यासाठी आम्ही थांबलो होतो आणि या ठिकाणी आम्ही आता स्वराज्य आरोग्यदायी चहा या ठिकाणी आस्वाद घेतला आम्ही चहाचा आणि आता किल्ल्याकडे निघालो. आमचे मित्र एम.पी. बागडे भेटले, त्यांच्यासोबत त्यांचे मित्र आणि आता आम्ही किल्ल्याजवळ आलो. गाडी पार्क केली आणि प्रवेशद्वारासमोर आलो. प्रवेशद्वाराच्या वरतीच फडकणारा भगवा ध्वज. किल्ले शिवपट्टण याची थोडीशी माहिती. आता आम्ही प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केला. किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला लगेच तिथं समोर दारुगोळा ठेवलेला होता, तो आम्हाला पाहायला मिळाला. किल्ले शिवपट्टण या किल्ल्याचे सरदार आप्पासाहेब निंबाळकर हे होते. खर्डा येथे आल्यानंतर शिवपट्टण किल्ला पाहण्यासारखा आहे. त्याचे काही दृश्य मी तुम्हाला दाखवतोय. मलाही जास्त माहिती नसल्यामुळं मी तुम्हाला जास्त काही माहिती सांगू शकत नाही. किल्ल्यामध्ये ह्या उस्मानाबादी शेळ्या चरत असताना किल्ल्यामध्येच हे विहीर पिण्याच्या पाण्यासाठी असावी बहुतेक. आता हे समोर तुम्हाला दिसतंय ते नेमकं घोड्यासाठी होतं की धान्याचा साठा ठेवण्यासाठी. त्यात आमचेच भांडणं लागले होते. मग आम्ही इथून आता किल्ल्याच्या तटबंदीवरती जातोय. किल्ल्याच्या तटबंदीवरती आल्यानंतर हे दिसणारं सुंदर दृश्य मनमोहक होतं. त्यावरील हा सर्वात मोठा भगवा ध्वज फडकताना किल्ल्याच्या बाजूला असणारी ही अकॅडमी आणि शाळा. किल्ल्यावरील हे दृश्य पाहून खूपच भारी वाटत होतं. करायची पंचायत झाली माझी. उतरता येतंय का नाही हे अवघड झालंय खेळ. कसं उतरावा हाका मारी मग कसं वाटलं आलं का त्या लवकरच आपलं YouTube चॅनल. नाही 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 तोप राहिली बघायची नाही किल्ल्यावरील ही तोप आता जवळून पाहणार. किल्ला बंद करायला लागलेत म्हणून आवाज देणारी ती चिमुकली. मी गेल्यानंतर काहीच बोलत नव्हती. आणि ही तोफ नंतर बनवलेली सगळीकडनं पाहताना आणि आम्ही चौघांनी मिळून केलेला हा प्रवास. आता आम्ही किल्ल्याबाहेर पडतोय. खर्डा गावाला सगळीकडून संरक्षण भिंत होती आणि हा शेवट. आता आम्ही सुखरूप गावामध्ये पोचलो. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.